बीबीदारफळ येथील लोकमंगल शुगरनं ऊस गाळप सुरू करून महिना लोटला तरी ऊस दर जाहीर केले नाहीत। तसंच शेतकऱ्यांची ऊस बिले अद्याप अदा केली नसल्यानं शेतकऱ्यांनी गव्हाण बंद आंदोलन सुरू केलं। उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथील लोकमंगल शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्यानं ऊस गाळप सुरू करून महिन्याहून अधिक कालावधी लोटलेला असतानाही ऊस दर जाहीर केलेला नाही। तसंच शेतकऱ्यांची ऊस बिलं अद्याप अदा केलेली नाहीत। या पार्श्वभूमीवर बीबीदारफळ आणि शिरापूर परिसरातील शेतकऱ्यांनी गव्हाण बंद आंदोलन सुरू केलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत असून ऊस कायदा 1966 नुसार ऊस गाळप झाल्यानंतर 14 दिवसांच्या आत ऊस बिलं अदा करणं बंधनकारक असताना कारखान्यानं नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। शेतकऱ्यांची मागणी आहे की साखर कारखान्यानं तात्काळ ऊस दर जाहीर करावा, पहिली उचल प्रति टन 3400 रुपये द्यावी। या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना तसंच बीबीदारफळ आणि शिरापूर परिसरातील शेतकऱ्यांनी वारंवार निवेदनं देऊनही कारखाना प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही। ऊस दर जाहीर होईपर्यंत आणि शेतकऱ्यांची थकीत बिलं अदा होईपर्यंत गव्हाण बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला। या आंदोलनात इक्बाल मुजावर, विजय साठे, अमोल पाटील, रोहित साठे, नवनाथ माशाळकर यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले आहेत। आंदोलनाची माहिती सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला देण्यात आली। पहिली उचल 3400 रुपये कोण म्हणतोय देत नाही, कोणता म्हणतोय देत नाही। ऊस आमच्या गावाचा, ऊस आमच्या गावाचा।